देशभरात नीट पेपर फुटीवरून विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीत आंदोलन सुरू आहे, सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहेत आणि आता या आंदोलनाने महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठी एंट्री केली आहे. कारण आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. 26 जुलैला मुंबईत भव्य मोर्चाची घोषणा केली. विशेष म्हणजे या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल तर फक्त तिरंगा असेल असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला. पण हा फक्त विद्यार्थ्यांच्या न्यायाचा लढा आहे का, की यामागे महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची मोठी रणनीती दडली आहे आणि या आंदोलनाचा सर्वाधिक राजकीय फटका भाजपला बसू शकतो? याचा सविस्तर उलगडा या व्हिडिओत करूया. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. गेल्या काही दिवसांपासून देशात एकच विषय सर्वाधिक चर्चेत आहे, तो म्हणजे नीट पेपर फुटी, त्यानंतर उसळलेला विद्यार्थ्यांचा संताप. सुरुवातीला हा प्रश्न केवळ परीक्षेतील गैरव्यवहारापुरता मर्यादित वाटत होता. विद्यार्थ्यांची मागणीही साधी होती: परीक्षेतील गोंधळाची चौकशी करा, दोषींवर कडक कारवाई करा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी. पण जसजसा काळ पुढे गेला तसतसा हा प्रश्न केवळ परीक्षेचा राहिला नाही. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसी कारवाईमुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. सरकारनं संवाद साधण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप विरोधकांकडून सातत्यानं केला जाऊ लागला. याच पार्श्वभूमीवर मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली. कारण अनेक वर्षांपासून स्वतंत्र राजकीय वाटचाल करणारे हे दोन्ही नेते एका समान मुद्द्यावर पुन्हा एकत्र उभे राहिले. ही केवळ पत्रकार परिषद नव्हती, तर राज्याच्या राजकारणात विरोधी राजकारणाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे. पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी सुरुवातीला स्पष्ट सांगितलं की विद्यार्थ्यांचं आंदोलन शांततेत सुरू होतं, पण त्याला दडपण्यासाठी लाठीमार, दबाव आणि पोलिसी कारवाई करण्यात आली. त्यांच्या मते सरकारनं पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांशी चर्चा केली असती तर परिस्थिती इतकी चिघळलीच नसती. उलट संवाद टाळल्यामुळं आंदोलन देशभर पसरलं आणि आता जनतेचाही रोष त्यात मिसळू लागला. राज ठाकरे यांनी भाजपला त्यांच्या जुन्या भूमिकेची आठवण करून दिली. विरोधी पक्षात असताना एखाद्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप सातत्यानं करत होता. मग आज तीच नैतिकता का दिसत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 26/11 नंतर महाराष्ट्रात झालेल्या राजीनाम्यांचा संदर्भ देत त्यांनी सांगितलं की सत्तेत असताना जबाबदारी स्वीकारणं हे लोकशाहीचं मूलभूत तत्व आहे. मात्र राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील सर्वात महत्त्वाचं वाक्य म्हणजे हा प्रश्न आता केवळ धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापुरता राहिलेला नाही, तर पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आहे. या एका विधानातून त्यांनी आंदोलनाचं राजकीय स्वरूप किती मोठं झालं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते सरकारनं विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला आणि त्यामुळे जनतेचा रोष अधिक वाढला. याच वेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली: 26 जुलैला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालकांनीही सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. पण सर्वात लक्षवेधी निर्णय म्हणजे या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल, प्रत्येकाच्या हातात फक्त तिरंगा असेल. राजकीयदृष्ट्या हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण विरोधकांवर नेहमीच आरोप केला जातो की ते प्रत्येक आंदोलनाचं राजकारण करतात. पण तिरंगा हातात घेण्याचा निर्णय म्हणजे हा मोर्चा पक्षीय नसून राष्ट्रीय आणि सामाजिक प्रश्नासाठी असल्याचा संदेश जो देण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट दिसतं. त्यामुळे या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्याची रणनीती दोन्ही नेत्यांनी आखल्याचं जाणवतं. उद्धव ठाकरे यांनी देखील या पत्रकार परिषदेत केवळ नीटचा मुद्दा मांडला नाही, त्यांनी हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून जनतेमध्ये साचत असलेल्या असंतोषाशी जोडला. त्यांच्यामध्ये नोटबंदी, बेरोजगारी, विविध सरकारी निर्णय, शेतकरी प्रश्न, मणिपूरसारखे विषय आणि आता विद्यार्थ्यांवरील कारवाई या सगळ्यामुळं लोकांमध्ये नाराजी वाढत गेली. त्यामुळे हे आंदोलन केवळ एका परीक्षेचं राहिलं नाही, तर लोकांच्या भावनांचा उद्रेक बनला आहे. त्यांनी दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थिनींवर झालेल्या कथित अत्याचारांचाही उल्लेख केला. काही विद्यार्थिनींना पोलिसांकडून गैरवर्तन झाल्याचा दावा केल्याचं त्यांनी सांगितलं आणि अशा घटना लोकशाहीला शोभणाऱ्या नसल्याचं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. याच वेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी म्हटलं की सोशल मीडियावर ट्विट करण्यापेक्षा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधला असता तर परिस्थिती वेगळी असती. ही आपल्या देशातील मुलं आहेत, त्यांच्याशी बोलण्यात कमीपणा कसला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी न्यायव्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी न्यायदेवतेच्या प्रतिमेचा संदर्भ देत विचारलं की विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यांच्या भाषणातील हा भाग भावनिक होता आणि त्यातून सरकारबरोबरच संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दिसत होता. अर्थात ही त्यांची राजकीय भूमिका होती. पण या वक्तव्यामुळं या आंदोलनाची चर्चा केवळ राजकारणापुरती न राहता न्यायव्यवस्था, प्रशासन आणि लोकशाही या संस्थांपर्यंत पोहोचली.
उद्धव ठाकरे यांनी आणखी एक महत्त्वाचं विधान केलं. त्यांनी म्हटलं की 26 जुलैच्या मोर्चात शरद पवार आले तरी स्वागत आहे आणि देवेंद्र फडणवीस आले तरी स्वागत आहे. वरवर पाहता हे साधं आमंत्रण वाटत असलं तरी त्यामागं मोठा राजकीय संदेश दडलेला आहे. कारण त्यांनी हा विषय पक्षीय न ठेवता विद्यार्थ्यांच्या न्यायाचा विषय असल्याचं अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आता विद्यार्थ्यांच्या बाजूनं कोण उभं राहतं आणि कोण नाही हे महाराष्ट्र बघत, असा अप्रत्यक्ष राजकीय दबाव देखील त्यांनी निर्माण केला. राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेत एक मुद्दा ठळकपणे मांडला. त्यांनी सांगितलं की सरकारला आता आंदोलनाचं गांभीर्य लक्षात यायला लागलं आहे. कारण हा विषय आता केवळ दिल्लीपुरता राहिलेला नाही. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये विद्यार्थी, पालक आणि सामान्य नागरिक या प्रश्नावर बोलू लागले आहेत. त्यामुळे सरकार बचावात्मक भूमिकेत गेल्याचं चित्र त्यांनी उभं केलं. मात्र या पत्रकार परिषदेतील सर्वात मोठं राजकीय आकर्षण म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकाच मंचावर दिसणं. गेल्या अनेक वर्षात दोघांनी स्वतंत्र राजकीय भूमिका घेतल्या. महापालिका निवडणुका, विधानसभा, लोकसभा आणि विविध आंदोलनांमध्ये दोघांचे मार्ग वेगळे होते. अनेकदा एकमेकांवर टीकाही झाली. त्यामुळे या दोघांचं एका विषयावर एकत्र येणं ही स्वतःमध्ये मोठी राजकीय घटना ठरली. अर्थात गेल्या काही दिवसांपासून हे चित्र आपल्याला सातत्यानं दिसत आहे. मात्र पत्रकार परिषदेत ते खूप दिवसानंतर एकाच मुद्द्यावर एकत्रित आले. याचा अर्थ दोन्ही पक्षांमध्ये युती निश्चित झाली आहे का? तसं म्हणणं घाईचं ठरेल. कारण पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी निवडणुकीपेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य दिलं. मात्र राजकारणात प्रतिमा आणि संदेश यांना खूप महत्त्व असतं. अनेक वर्षानंतर दोन्ही ठाकरे एका व्यासपीठावर आले. ही प्रतिमा विरोधी मतदारांमध्ये वेगळा संदेश निर्माण करणारी आहे. विशेषतः मुंबई, ठाणे आणि मराठी मतदारांमध्ये या घडामोडीकडे बारकाईनं पाहिलं जाईल. दुसरीकडे भाजपसाठी ही परिस्थिती महत्त्वाची आहे. कारण विरोधकांना एकत्र येण्यासाठी एखादा भावनिक आणि व्यापक मुद्दा मिळाला तर त्याचा राजकीय फायदा होऊ शकतो. त्यामुळे भाजपकडून या आंदोलनाकडे केवळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नव्हे तर राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिलं जाण्याची शक्यता आहे. सरकारकडून या प्रकरणात काय भूमिका घेतली जाते, चौकशी किती वेगानं पुढे जाते आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कोणती ठोस पावलं उचलली जातात यावर पुढचं राजकारण मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल. या संपूर्ण घडामोडीत आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं की मोर्चात कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. उद्धव ठाकरे यांनीही आंदोलन शांततेत पार पडावं असं आवाहन केलं. म्हणजेच आंदोलनाचा संदेश स्पष्ट आहे. हा संघर्ष विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आहे, हिंसाचारासाठी नाही. हा संदेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. कारण कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याचा परिणाम संपूर्ण आंदोलनाच्या प्रतिमेवर होऊ शकतो. आता सगळ्यांच्या नजरा 26 जुलैकडे लागल्या आहेत. या मोर्चाला किती प्रतिसाद मिळतो, विद्यार्थी आणि पालक किती मोठ्या संख्येनं सहभागी होतात, इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहतात का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकार या आंदोलनाला कोणत्या पद्धतीनं प्रतिसाद देतं, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पुढील काही दिवसात मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं? ठाकरे बंधूंच्या मोर्चाला प्रतिसाद मिळणार का, आणि तो त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या टर्निंग पॉईंट ठरू शकतो का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.